बाणेगावमध्ये जमले माझ्या सर्व मराठा बांधवांना आणि गावकऱ्यांना मानाचा देश. मराठा आरक्षणासाठी आपण ही लढाई सुरू केली. मराठा आरक्षणाची लढाई आता अंतिम टप्प्यात. मराठा समाज या आरक्षणासाठी 40 वर्षापासून झुंज देतो. मराठ्यांनी लढे उभा केले आणि ते विजयाच्या जवळ आले की विजय आपल्याला भूताने देऊ जातो. काय घडत होतं माहित नाही, परंतु जवळ आलेला विजय जात होता. पोरं मात्र त्या आरक्षणाकडे डोळे लावून बसले होते. आज आरक्षण मिळेल, उद्या मिळेल असं म्हणता म्हणता 4 ते 5 पिढ्या बरबाद झाल्या. या आरक्षणाच्या लढाईत आणखी बलिदान सुद्धा गेले. आतापर्यंत 200 ते 250 बलिदान या मराठा आरक्षणासाठी पोरांनी केले. आणि हे आरक्षण विजयाच्या टप्प्यात येत नव्हतं. ज्यावेळेस गावखेड्यातल्या सर्वसामान्य करोडोच्या संख्येनं मराठ्यांनी हे आंदोलन हातात घेतलं, सामान्य शेतकऱ्यांचे पोरं या आंदोलनात उतरले आणि सगळ्यांना एकच ध्यास घातला, आता आरक्षण घेतल्याशिवाय मार्ग हटायचा. आणि आज त्याचा परिणाम 54 लाख नोंदी या राज्यात मराठ्यांच्या नोंदी ओबीसी आरक्षणात आणलेल्या सापडल्या. या 54 लाख नोंदीवरती 4 लोकांना जरी त्याचा लाभ मिळाला तरी आज 2 करोड लोकांना मराठा आरक्षण मिळालंय म्हणून सांगतात. ही लढाई मराठ्यांनी यशस्वी केली. आता लढा सरसकट मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी सुरू. 80% लढाई मराठ्यांनी जिंकली. आता थोडी राहिली, ती आपल्याला जिंकायची. म्हणून आपण पुन्हा गावोगावी जाऊन मराठ्यांना जागा करायचं ठरवलं. जागा करण्याचं कारण तुम्ही जागेच घेतले, परंतु आपल्याकडून नकळत चूक होऊ नये म्हणून पुन्हा एकदा मराठ्यांना जागा करण्याचं काम चाललं. कारण विजय जवळ आला, आपण थोडं दूर जातो. मिळाल्यात जमा आहे विजय असं समजून नेमका दगा फटका होता. म्हणून आता मात्र दगा फटका नाही होऊ द्यायचे. पहिल्या दिवशी ज्या ताकदीने आपण एकत्र होतो त्याच ताकदीने आपल्याला आरक्षण मिळेपर्यंत त्याच ताकदीने एकजूट राहायचंय. म्हणून पुन्हा एकदा आपण गावागावात फिरून मराठ्यांना जागा करायचं सुरुवात केली. पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत एकाच ताकदीने लढायचं. आपल्यात गैरसमज संभ्रम निर्माण नाही होऊ द्यायचे. कारण आपल्या पोरांना वाचवायला कोणी नाही येणार. आपले पोरं आपल्यालाच वाचवावे लागणार. कारण इथं घराघरातल्या मराठ्यांच्या पोरांच्या आयुष्याचा प्रश्न, इथं महाराष्ट्रातल्या 5 ते 6 करोड मराठ्यांच्या पोरांचा प्रश्न. इथं ना तुमचा फायदा आहे ना माझा. इथं महाराष्ट्रातल्या घराघरातल्या मराठ्यांचा फायदा आहे. म्हणून आपल्याला एकजुटीनं लढायचं आहे. इथं जर कोणाचं एक जणाचं हित असतं तर तुम्ही नसते आले तरी चाललं असतं. परंतु इथं महाराष्ट्रातल्या सगळ्याच पोरांचं हित आहे म्हणून आपल्याला एक जीवानं सगळ्याला लढायचं. ही लढाई आपण आता जिंकत आणली. शेवटच्या विजयापर्यंत आपल्याला एक जीवानं राहायचं. 70 वर्ष आपल्या लेकरांना या आरक्षणाची वाट बघितली. त्याही अगोदर मराठा आरक्षणात असलेले पुरावे सापडले. 100 वर्षापूर्वीचे सुद्धा अगोदर तरीही मराठ्यांना आरक्षण. म्हणून आता ही लढाई अंतिम टप्प्यात आपल्याला जिंकायची. तुम्ही इतकं लांब कम बसले, तुम्हाला आरक्षण मिळालं. मग आता आम्ही इथं उन्हात येत म्हणल्यावर तुम्ही उन्हातच पाहिजे. तुम्ही कापरे कोपरे धरले सगळ्यांनी सावलीचे हिशोबात बसले काय. आपण जर उन्हात तळलं तर आपल्या पोरं सावलीला बसणार. आपल्याला झिजावं लागणार. आपल्याला ऊन वारा पाऊस अंगावर घ्यावा लागणार. पोरांच्या सुखासाठी आता तरी शाने व्हा. आपले पोरं सुखी राहिले पाहिजेत. आपले पोरं मोठे झाले पाहिजेत. आपण जर हे सगळं सुचलं तर ते सुखी राहणार. तुम्ही शेतात काम कशासाठी करता?
तुमचे पोरं मोठे व्हावेत म्हणून करताय. तुम्ही जर शेतात कामं नाही केले तर तुमचे पोरं नाही मोठे होणार. तुम्हाला काम करावीच लागणार आहे. आई बापांना रात्रंदिवस काबड कष्ट करायचे आणि पोरं शिकवायचे. आई बापाचं स्वप्न आहे माझं पोरगा अधिकारी झालं पाहिजे, ते नोकरीला लागलं पाहिजे. वेळेप्रसंगी बापाने कर्ज सुद्धा काढायचं पण मुलं शिकवायचं. आपण पोरं मोठे होण्यासाठी शिकवतो. एसटी वरची पाठी त्याला वाचायला आली पाहिजे म्हणून नाही शिकली. आणि आरक्षणापायी त्या आई बापाच्या स्वप्नाचा सुद्धा घातला. 1% जर पोरग हुकलं तर घरापर्यंत रडत यायला लागला. मला वाटलं आली का पण बैठी गेली. वरून तिथे सध्या खालून येतच नाहीत माहिती. मी तिथे नमुना आहे. त्यांना वर आले की मी वरची वरच माघारी पाठी. कारण मी आरक्षणावरच बोलायचं नाही, आपण दुसरं बोलायचंच नाही. मला लागलेलं येड लागल्यासारखं कार्यक्रमात काही लोक तुम्हाला म्हणजे याला भूत लागलेले का इथे गावाच्या रात्री 12 वाजता 2 वाजता 3 वाजता. आणि मी रात्री सुद्धा 4:30ला कार्यक्रम घेतला पाठ. मग काय म्हणत असतील ते बघा. आता त्याच्या मनात मला नाही वाटत ते काही म्हणत असते, पण मी आपल्या इकडे मनात म्हणतो. मी रात्रंदिवस त्या गोरगरीब लेकरांचं काम व्हावं, ते मोठे व्हावेत म्हणून प्रयत्न करतो. मीपणा नाही काढला तेव्हा माझी पाठ नाही तुटून गेली. पाठ रात्री कोण येतं तुम्हाला चांगलं माहिती. तुमच्या तोंडाने उघडायच्या टायमाला ते पाठ रात्री राजकारणी लोक आहेत. हे लांब जाऊन तिकडे टपोऱ्यात आमच्या आधी फजिती चालली. आता टक्कर चांगलं माया प्रत्येक गावात केलं माया टक्कर येतात. लांब जाऊन टॅक्सीन वर गेलं का मला स्वतः खाली बोलायचं. मग माझ्या जातं ध्यानातून आज मध्ये आलं. मी काय कॅम्प्युटर नाही ना सुरू केलं की लगेच केसी टाकलं सुरू आहे. पुट्रॉलचं सांगा बरं. अरे पुट्रॉल तर आपलं तुम्ही पक्का ध्यान ठेवतात. तुम्ही आरसे घ्या सोडीत नाही राहत. पाठवळ आणि रात्री हे राजकारणी लोक आहेत त्यांच्या स्वार्थासाठी. ते तुमच्या दाराच्या कड्या वाजवणार, तुम्हाला उठविणार आणि मोठं होणार. त्यांच्याबद्दल आपलं दुमत काय नाही. तुमच्या पोरांसाठी कोण हा आपला कुठला प्रश्न. त्याचे पोरं शिकले, त्याच्या परदेशात सुद्धा गेले. त्याला आपल्या बापदाद्यांनी पिढ्यांना फार मोठं केलं. त्याच्या पॉम्पलेट सुद्धा आपला बापदादा कधी काही आपल्या मदतीला येईल म्हणून आपल्या बापदाद्या मराठ्यांनी यांना 70 वर्षापासून जेवढे पक्ष झाले त्या पक्षातल्या सगळ्या नेत्याला मोठे केले. त्यातला एकही नेता आज आपल्या मराठ्याच्या पोराच्या बाजूला उभा राहायला एक सुद्धा. मग यांना मोठं कशासाठी केलं. थोडस कधीतरी मागं वळून बघायचं शिका मराठ्यांना. आपल्या पाठीशी कोणीच नाही. आपली लढाई आपल्या पोरांसाठी आपल्यालाच लढावी लागणार आहे आणि आपले पोर आपल्यालाच मोठे करावे लागणार आहे. या आरक्षणातून मराठ्यांच्या घराघरातले पोर मोठे होणार आहेत हे लक्षात असू द्या. इथं रातपाट मी याच्यासाठी करतोय माझ्या गोरगरीब लेकरांच्या डोळ्यात आणि चेहऱ्यावर त्यांच्या आनंदाने हसू बघायचे. फक्त आरक्षण देऊन याच्यासाठी हे रात्रंदिवस धरपाडे मारणं सुरू. याच्या पाठीमागचा काहीच उद्देश नाही. मी काय राजकारणी नाही म्हणून पाठ तुमच्यापर्यंत येतोय. मला तुमच्यापासून काही फायदा आहे. माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या पोराला जर आरक्षण मिळालं तर घराघरातले मराठ्यांचे पोर मोठं होते. याच्यासाठी मी जीवन जगतो आणि पूर्ण जीवन सुखाची जगतो. माझ्या मराठ्यांच्या पोरं क्लास 1 पासून क्लास 4 चे अधिकारी झाले पाहिजे. आरक्षण देऊन हे पोर IPS IAS दर्जाचे अधिकारी झाले पाहिजेत हे स्वप्न मनात धरून आज 13 वर्षापासून संघर्ष करतो. आता कुठंतरी 1% आरक्षण आलं. आज रात्रंदिवस कोणी फिरू शकत नाही. दिवसा फिरतील पण रातपाट कोणी नाही करू शकत. पण मी 4:30-5 जरी वाजल्या रात्रीचे तरी पण फिरतो. आंबेजोगाई मध्ये ज्यावेळेस आपली सभा झाली त्यावेळेस मला व्यासपीठावर 3 मिनिटापेक्षा जास्त उभं राहता येत नव्हतं.
तरी त्याच्यानंतर सलग 2 दिवस मी सभा घातल्यानंतरच हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालो. पण माझ्या मायबाप समाजाचा अपमान मी नाही होऊ दिला. माझ्या जीवाची मी परवा नाही केली, पण समाजाचा अपमान नाही होऊ दिला. आता ही दौरा टाकला आणि नेमकंच एक जण माझ्याकडे लागते पेरेल होतं गगन एक असे झालेत ना आपल्या कुणाचं होतं का आपलं होतं मी आणि त्याच्या पायात अशी मावस चप्पू चप्पल होती. ते माझ्याकडे फोटो काढायला आलं. त्यांनी पूर्ण असा दणका आणला मग अर्ध नकच उचकट इतकं टप्पू होतं. मी त्याला खूप लोटलं पण ते लोटलंच नाही मला. त्याची किती आग झाली किंवा किती त्रास झाला हे नाही मी बघितलं. कारण मला माझ्या मराठ्याच्या लेकराच्या वेदना डोळ्यासमोर दिसतात. एका टक्क्यानं आपल्याला पोर जर घरापर्यंत रडत यायला लागलं ना, आई बापाचं काळीच कापून टाकल्यासारखं होतं. त्या पोरांच्या आता आत्महत्या होऊ द्यायच्या नाही म्हणून हा संघर्ष सुरू आहे. नसता मी आताही काही पाहणार सांगू हॉस्पिटलला किंवा कोंकणी गेलो असतो बसलो असतो नसतं हे सहन. परंतु आता विजय जवळ आलाय. आपण जर आता घरात बसलो तर आपल्या पोरांचं वाटोळं होईल. म्हणून हा रात्रंदिवस एक करून मराठ्या जागा करून पुन्हा एकदा या विजयाचा गुलाल मराठ्यांच्या पोराच्या अंगावर टाकायचा आणि तो विजय आता जवळ आला. आपल्याला हे लढाई जिंकायची 80% आपण ही लढाई जिंकली. जालना जिल्ह्यातलं एकच प्रमाण नोंद अशी की त्या एका नोंदीवरती 70 जणांना लाभ मिळाला. म्हणजे जर एकाची नोंद सापडली तर त्याच्या चुलत्याला त्याच्या पुतण्याला त्याच्या आत्यांना सगळ्यांना लाभ मिळतो. सगळ्या परिवाराला. एक तर परभणीची माता माऊली आली होती. तिच्या एका नोंदीवर 168 लोकांना लाभ मिळाला तिच्या परिवाराला. आपण इतकं धरायचंच नाही. एका नोंदीवर 54 लाख नोंदी मिळाल्या. एका नोंदीवर 4 जणांना जरी लाभ मिळाला तरी आजच 2 कोटी मराठ्यांच्या गोरगरिबांच्या लेकराचं आयुष्याचं कल्याण झालं. ही लढाई अगोदर गोदापट्ट्यानं उभा केली होती. गोदापट्ट्यातले 123 गावं एकत्र आले आणि महाराष्ट्रासाठी झुंजायचं ठरवलं. आजपर्यंत सगळा महाराष्ट्रात एक झालाय. ही झुंज सुरू आहे. मी पूर्ण महाराष्ट्रभर सभा घेतली पण गोदापट्ट्यातले खतखत माझ्या मनात होती की आपण आपले 123 गावात जायला पाहिजे. कारण ते मनात सारखं येत होतं की 123 गावाला आपण भेटलं पाहिजे. म्हणून 123 गावात पुन्हा गाठी भेटीचा दौरा टाकला. मला माहित आहे गोदापट्टा कधीच हटणार नाही. गोदापट्ट्याने जर एका शब्द दिला तर शेवटचे एक गाव 2 तुकडे केल्याशिवाय माग गोदापट्टा सरकत. आता ही शेवटची लढाई आणि ही चालली मुंबईकडे लढाई चालली. आता इकडे मी त्याशिवाय 17 तारखेच्या बैठकीत म्हणलो होतो एकदा इथं करू आपण आंदोलन. इकडं मग बघू काय दमखाती ते पोचले बेकार. म्हणले मुंबई म्हणलं मग मी बी मुंबई चलो मुंबई. तिला विचित्र व्हायचं की काय आता सरकारने तुम्हाला असं बेजार केले. मला मंत्र्याचे फोन येते हे आपल्या पोरांनी नाही का टाकलंय कोण मशिदीत घेऊन निघाले मुंबई. आपले असे नमुनेबाज पोर येतो मंत्री फोन करत होय मशिदीत का मला नाही 2 दिवस आणि ते बी सुईचं बसायचं ना त्या मसडीवर उलटे बसले. एकाने इकडे टांगड्या सोडायचं आणि एकाने इकडे सोडायचं. ते म्हणते एका मसडीवर इतके माणसं कसं काय बसतात. म्हणलं मला काय माहिती कसे बसते तू जाऊन बघ. मी त्यांना आधी सांगितलं होतं तुम्ही मराठीत नाच लागू नका बघा. हे जर करायला लागले नाही तुम्हाला नाही बेजार करते. आता वाटायला लागलंय त्यांना की मुंबईत आले रे काय करते. मला एका मंत्र्याने प्रश्न विचारला दिंड्या जर पायी चालल्या दिंड्या जर पायी चालल्या तर गावात थांबायच्या तुम्ही डोंगरात पण थांबायला लागले. म्हणलं आम्ही डोंगर सोडून गेल्यावर मग बघतो पण थांबले. आता 2 आणि 3 कोटी लोक गावात थांबायचे म्हणल्यावर त्या गावात 6 महिने तरी सुधरण कोणत्या भिताडाच्या कडीला कोण बसते आहे का टाळायला मिळेल. आणि ते म्हणतात मग त्यासाठी डोंगरात मुक्काम आहे. म्हणलं मग कशासाठी. आणि मग तुम्हाला काय सांगितलं आम्ही आम्हाला भाकरी देऊ नका पाणी देऊ नका पण तेवढी व्यवस्था करा. कशाला सांगितलं मग मुंबई
आणि ते म्हणले तुम्ही डोंगरात बसत, म्हणलं मुंबईत कसं होईल, म्हणलं तसंच असतं मग ते म्हणले आम्ही 4000 टॉयलेटची व्यवस्था केली मुंबईत, आणि म्हणलं आम्ही 2-3 कोटी येणार आहे 4000 काय, आणि मराठीचे पोटी इतके बेकार आहेत, आणि 4000 जर एक जाऊन बसलं ते जर 2-3 घंटे बाहेर नाही, बाकीच्या काय करायचं, त्याच्यात हे म्हणतात परत आम्हाला मंत्री कसे झोपत येते गादी बघायची, आणि त्या कथा जर त्याच्या गादी सापडली तर मग काय करायचं, म्हणते इमानच बघायचं, मग काय पंख्यावर बसतो का बनवतो इमानाचं, ये त्यांचे मंत्र बंद पडले तर मग हे मंत्र बंद पडले. मला असं टेन्शन आलंय, मला वाटतं मी मुंबईत जायच्या आधी माया आधी मुंबई फुल करते का कोण, मी इकडे तर ठोका काही आधीच तयाऱ्या चालल्या, ते मध्ये डिझेल बंद झालं, आता 2-3 दिवस झालं ना, पोरांना लगेच शिक्कल लढली. ते म्हणले समजा आपण मुंबईत गेलो आणि आंतरवाडीत त्यांनी एकदा नेट बंद केलं आपला, तसं जर डिझेल बंद केलं तर मग कशाने जायचं, मराठीत त्यांच्या पुढे 4 पावलं निघाली, ते स्टोर लांब काय असते ते स्टोरवर त्याच प्लेटा बसलेत वरून, ते म्हणले गाडी बिना डिझेलचीच पळणार म्हणे आपल्या, त्याने जर गॅस बंद केला तर डोक्यावर सरपणाच्या मोळ्यात टाकल्यात, काही पोरांनी मोळ्यात घेऊन निघाल म्हणजे सरपणाच्या, म्हणजे मराठी कशालाच कमी पडायला तयार नाही. मी सरकारला सांगितलं होतं, तुम्ही शहाणपणाची भूमिका घ्या, मराठ्यांचे लोक खूप तळपले त्या आरक्षणासाठी, यांच्या पोरांचे वाटोळे झाले या आरक्षणामुळे, तुम्ही द्या त्यांच्या हक्कात आहे, कोणाचं आम्ही घेत नाही, कोणाचंच घेत नाही. तुम्हाला सांगू, ओबीसी आरक्षणात धनगर बांधवाच्या आणि ओबीसी बांधवाच्या आरक्षणाला आपल्यामुळे धक्का लागत नाही, कारण तो वेगळा प्रवर्ग आहे, एकटाच आरक्षण का तो एवढ्याच येडपट नाही कधी, हे मग मायानच लागलं, मग मी लागत माग, आणि ते परत टीव्हीला म्हणतो ते माया एकट्याच मागा लागलं, काय बोलत तुम्ही मग बन करतो ती सणाने सणा त्याला काही पाऊस चालवून करता हा बळा जर आबळ गेल्यावर नाही बोलत, 2-4 दिवस झालं बोला ना, इतकं पागलपणा. अरे आपण म्हणते आपण कायद्याची मर्यादा पाळली पाहिजे, आपण जातीवाद नाही केला पाहिजे, इकडं आला आणि इकडे येऊन म्हणतो कोयते कुऱ्हाडी काठ्या पायतोड, मग हा मी काही शान आहे का महापायतवाड्या नाही वरतो, आणखीन नाही आला हे म्हणलं पायतवाडा नाही एवढं सोपं का नाही, आगे मग सोडीन का तुला हे मराठ्याचं, हे कुंकडून घुसणं कुंकून बाहेर नाही का तुला कळायचं सुद्धा नाही. त्या आंबडला आलं एक दिवस, मला म्हणते ते 5वी शिकलेले, काय सांगावं आता मी 5वी शिकलेलो आहे, पण तुला माहिती आहे सरकारने 3 दिवस घातले मी किती शिकलेलो आहे बघा, 3. ते म्हणले सगळ्या प्रश्नाचं उत्तर देता येईल, 12वी शिकलेलंच नाही म्हणजे जास्त शिकलेले, 3 दिवस बेजार होतो, आणि हे म्हणते 5वी शिकले, बरं मी 5वी शिकल्या जाऊ तो आहे मान्य नव्हतं, मी 5वी शिकलेला असून आरक्षण निर्णयाचा टप्प्यात आणलं नाही आणलं, आणि मग तू जर एवढा हुशार होता तर तू जेलला गेलाच. तिथं जातो बाबाच मागा लागले, पुढं सारखा थोडं बाबाच मागा लागत पहिल्यापासून सगळ्या वाढत चाललं, म्हणून म्हणतो मी एकदा ऐकलं, 2दा ऐकलं, 3दा ऐकलं, म्हणजे आता तरी गप होईल कार्यक्रम, त्या कोपऱ्यातला कार्यक्रमच बंद व्हायला, अरे पोरावर लांब सारखा बाबा बसतो हा नाही, मग त्याच्यामुळे विचारलं मी पुढे काही म्हणलो काय. त्याला मी सांगितलं तू गोरगरिबाचा खात जाऊ नको, मग जेलला जायची वेळ आहे, तो गोरगरिबाचा खातून जातो, त्याला फक्त समज नाही मायबाप मराठा समाज ओबीसी आरक्षणात गेला हे त्याला पक्क कळालं, म्हणून ते जातीवाद करायला. परंतु ओबीसी बांधव इतका हुशार आहे, त्याने वय केलं, तो राजकारणी माणूस आहे, तो याचा स्वार्थ सोडून बोलू शकत नाही, त्याच्या फायद्यासाठी जो आपल्याला भांडण लावायला लागलाय. जर मराठ्यांच्या शासकीय नोंदी सापडल्या असतील तर मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे या मतावर गाव खेड्यातला ओबीसी बांधव आपण मराठ्यांना गोरगरिबांना आरक्षण दिलं पाहिजे.
कारण त्यांच्या नोंदी सापडल्या. आपल्या नेत्यांना आता तर गप्प बसावं असं सामान्य ओबीसी बांधवांचं म्हणणं. आपलं गाव खेड्यातल्या ओबीसी बांधवात आणि सामान्य मराठा बांधवात इतकं प्रेम आहे. आताही आजही लग्न जर असलं ना एका पंक्तीत वाढाल दोघं बी असते ओबीसी पण मराठा आहेत का नाही. तुमच्याकडे नाही वाढी मग काहीतरी मना नुसतेच बसला. जर एखाद्याची मोटर जळाली तर मराठ्याचा असो किंवा ओबीसी असो तेव्हा तो तुला पीक जळून नको देऊ की मग आपली मोटर सुरू कर आणि तुला पिकाला पाणी. इतकं प्रेम आहे एकमेकावर. आपण घराची चावी कोणाकडेच देत नाही, कोणाकडेच आपल्या घरातल्या माणसाकडे सुद्धा लवकर देत नाही. परंतु जर यांना शेताकडे जायचं असलं पोरं जर शाळेत गेलेले असले तर आपले माणसं शेजाऱ्याजवळ चावी ठेवतात. मग तो ओबीसीचा असला तरी आणि त्याला सांगतात पोर आल्यावर त्याला चावी दे. इतका विश्वास आताही गावखेड्यात येत नका. ओबीसी बांधव आणि मराठा बांधव जर पुढे लग्नात चालले ना मोटरसायकलवर आताही 50-50 पेट्रोल दोघं टाकी गाडी. पण लग्नात जर त्याने जर आजच्या पाजला उद्या ते पाहिजे आणि त्याने पाजलं तर आज घेऊ पाहिजे. आणि जर त्याने आजच्या पाहिजेला उद्या जर त्याने नाही पाहिजे तर कसा कच घोडे लागेल त्या कामाला. इतकं प्रेम आहे त्यांचं एकमेकावर. मग तू एक दिवसात आला ना आमचं वाटोळ करून करायला लागला. आमच्यात ओबीसी बांधवात आणि मराठ्यात तू कशामुळं नाराजी पसरायला लागला आणि आमचा दुरावा निर्माण करायला लागला. ओबीसी बांधवांनी हे सुद्धा समजून घेणं खूप गरजेचं आहे. कारण सामान्य ओबीसी बांधवाला 12 जाती आहेत ओबीसीतल्या, त्यांना ते खाऊ देत नाही. आत्ताही तेच माझ्याकडे आले होते. त्यांनी सांगितलं 12 बलुतेदारांना हा खाऊ देत नाही, आमचा वेगळा प्रवर्ग करायचा आहे, तुम्ही आम्हाला पाठिंबा द्या. आपण त्यांना पाठिंबा पण देतो. धनगर बांधवांचं आरक्षण ही NT म्हणलं, त्यांच्या आरक्षणाला आपल्यामुळे धक्का लागत नाही. त्यांना नादी लावतात सध्या आणि त्यांना पुढे घालायचं काम करतात. त्याच्या डोक्यातच आहे नाही मराठा एकटाच 50-55% आमचं कुणीच नाही करू शकत. एवढी ताकद आमच्या राज्यात. फक्त आम्हाला वाद नाही करायचा आणि मराठ्यांना माझे हात जोडून म्हणजे ओबीसी बांधवांनी मराठ्यांच्या अंगावर यायचं नाही, मराठ्यांनी सुद्धा ओबीसीच्या अंगावर जायचं नाही. कारण आपल्याला इथं प्रेमाने एकमेकाच्या आपण एकमेकाच्या गावात बांधावरती राहतोय. आपण त्याचं ऐकून आपण एकमेकाच्या अंगावर नाही जायचं. त्याला येऊन द्या आलो मी त्याला पक्का तुम्ही त्याची काळजी करू नका, त्याला नीटच करतो मी. आला तो धोरणाही नादे लागू तुम्ही असं कसं लागत नाही. अंदाज बघू आधी कसं काही तर माझ्याकडे मंत्री सुद्धा येत नाहीत बसायला. खरं सांगतो मी खोटं सांगत नाही. मावशी होतो माझा मंत्री सुद्धा माझ्याकडे येत नाहीत. काही जर तिकडं मानतरवाले द्यायचं ठरलं तुम्हाला टाइम आहे का बोलू बोलतो गडबड आहे चालायचं बरं. दिवसभर म्हणले काय मग कार्यक्रम म्हण हो कुठं राहतं सांगा. 100% मुंबईला 20 तारखेला येणार आहे तुम्ही सगळे. मंत्र्यांची जर लिस्ट तयार झाली आंतरवाले जायचे ते म्हणतात जा चर्चेला. या आधी कागदावर वाचून बघायचं पुढे जायचं. आंतरवाले म्हणले ते म्हणले मी नाही जात होतो तुम्ही दुसऱ्या पाठ. कारण इथं ओपन आहे सगळं. हे मराठ्यांचं पवित्र व्यासपीठ. काय बोलायचं इथं बोलायचं कापऱ्यात नाही. कारण मी अंधारात चर्चा करतच नाही. तुम्हाला काय सांगायचं इथं ओपन सांगायचं आणि तसं बोलायचं म्हणलं ते येत नाही. आणि मग मी तिकडे जातो चलून दे कवर. त्यांना असं वाटलं होतं आंदोलन लई दिवस चलत नसतं. त्यांचा सगळ्यात मोठा गैरसमज होता. हे टप्प्याटप्प्यानं कदरत असतात आणि कमी होत असतात. आपलं जसं आंदोलन वाढत तस तशी संख्या वाढायला लागली. आपली एक सभा अशी नाही की तिला 3 लाखापेक्षा जास्त महिला नाही. एक बी सभा. कारण हे आंदोलन आणि आरक्षण महिलांनी समजून घेतलं ते नाही समजलं. महिलांना कळालं आपले पोरं या आरक्षणामुळे मोठे होणार. मग मात्र आता आपण ताकदीनं लढलं पाहिजे. महिलांच्या लक्षात आलं. मला जर हे आधी माहित असतं बाणेगावचे खटके तुमच्या हातात येत मी आधी तुमच्याकडे आलो असतो. हे मला लय उशिरा कळलं. तुम्हाला कळाल्यावर सगळं गाव येतं.
मला लय माणूस बेजार केले येण्याआधी तुम्हाला माहिती. मी लय भारी यायचो, अरे एक वार मला ते कोण बघितलं भेळी करून जायचे. पण मी बी लय पठ्ठे आहे, मी तुमच्याच रक्तामाचा आहे, तुमचंच पोरग आहे. मी बी सोडत नाही. मी 3-3-4-4 वाजता फोन लावायचे रात्री. कारण मला माहित होतं मी जर मागे सरकारला नाराज जर झालो मराठ्यांच्या पोराचं आरक्षण मिळणार नाही. आपल्याला ही लढाई जिंकायची निस्वार्थपणे. मी लढतच राहिलो. आज त्याचा परिणाम असा झाला की सगळा मराठा समाज एक आला आणि माझ्या मराठा समाजाचा मला स्वाभिमानी गर्व सुद्धा आहे की माझी जात 70 वर्षातून टक्क्याने करत. नसता पहिलं लय अवघड होतं कार्यक्रम. मग आता फोन बघितला कसं पदार्ल्यावरच व्हायचं. जस का मी यांना रोजानं लावायला होतं. काय काय तर एकदाच मावशी असं झालं, मी एक जणाला फोन लावला. रात्री 2 वाजता लावला असता. मी केव्हा फोन लावायचा, सकाळपासून सुरू केलं संध्याकाळपर्यंत. आणि डोक्यात आरक्षण सोडून दुसरं काही नाही. 13 वर्ष झाली आरक्षण आणि आरक्षण. फोन लावणार तर ते माझा वैयक्तिक कोणालाच फोन नसेल माझ्या वैयक्तिक कामाला. जर एकदाच गेला ना तुम्ही म्हणता त्या आरक्षण सोडून मी फोनच नाही लावलेला कोणाला. एक जणाला ते फोन लावलं ते होतं झोपीत. ते झोपीतच फोन उचलला. मी म्हणलं उद्या त्याला बैठकीला यायचं बरं का 12 वाजता बैठक. ती बोलत असं रागाल्यासारखं हा म्हणून बोलत म्हणलं. पण म्हणलं ते नाव वाचलं का काय ते म्हणलं असं याला बोला तर ते फोन आलायचा. फोन ठेवताना बंद करावं का नाही त्याने झोपेत तसंच चालू ठेवला उशाला. झोपतात म्हणतो काय येडे भूत लागलेले काय रे करायचे कवा फोन करतोय सकाळी सांगावं का. आणि मी इकडे ऐकतोय ना. मला दुसरा आणखीन एक फोन केला होता. हे सत्य अनुभव आहे. पण मी मराठ्यासाठी माझं सरकारला नाही केलं सुद्धा आणि मरुस्तर सरकारणार नाही शब्द आहे माझा मराठा. मी आताच एक फोन केला एक जणाला. म्हणलं तुम्ही नाव नाही सांगत कारण ते नाव तुम्हाला माहिती नाही. परत तुम्ही म्हणायचं त्याच्या मागं लागायचं सगळेजण. आमच्या तिकडचं गाव येते पण तुमच्या वैयक्तिक नाव. मी त्याला फोन लावला. म्हणलं उद्या बैठक आहे तुम्ही यायचा. तो म्हणला मग मोटर चोरी गेली. मला 2 दिवस येतात नाही. चांगलं काम सांगितल्यामुळे मी म्हणलं गेल्या सोबत चोरी आता दुःखतच घडणार नाही तर घंट्यात दुसरी टाकायची बुटाणी करायची. मला नको येऊ ती. पण मी त्याला फोन लावला त्याचा चुलत्या. मी म्हणलं तुमचं आमका आला नाही बैठकीला. मोटर सापडली का तुमची चोरी गेलेली. तू म्हणला मोटर 2 पेढ्या झाल्या. म्हणला मला वावर नाही त्याला नाही मोटर चोरी गेलीच कस काय. मग मी त्याला फोन लावला. फोनच उचले ना. आत्ता पण उचलेले नाही होते मला फोन. 2 वर्ष झाले. इतक्या घुमीत ना मला आता नाही. तवाच सांगत तुम्हाला तवाच तुमच्या बी ध्यान देत असेल कसं होतं. तुमचं सुद्धा ध्यान देत असेल त्या टायमाला. पण मी इमानदारीने सांगत होतो आरक्षण आपला गोदापट्ट्याला लढवायचं जातीला महाराष्ट्रातल्या मिळून द्यायचंय. तुम्ही फक्त एकजूट करा. आरक्षण कसं देत नाही मी बघतो. मी तुम्हाला पहिल्यापासून सांगत होतो. आज ते शब्द मी तुम्हाला सिद्ध करून दाखवला. सरकारचा एकच प्रॉब्लेम आहे त्यांना मी मॅनेज होतो. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे त्यांना. कारण पैशाचा मह जमत नाही. पहिल्यापासून माझ्यावर करतच असतं. त्यामुळे पैशाचा मह जमत नाही. पदाचा मह जमत नाही. हिंदीचं मह जमलं नाही. इंग्लिशचं मह आणखी पण नाही बसतो. ते म्हणले मग आता पैशाचं पदाचा नाही म्हणून आरक्षण द्यावं लागेल. म्हणलं मग तसंच असतं आपलं. कारण मी या जातीसाठी काम करायला निघालो. मी माझं पूर्ण आयुष्य या समाजासाठी अर्पण केलेलं आहे. आणि ज्या समाजाला मागाप मानलं त्या समाजाची गद्दारी करणारी पैदास माझी नाही. मी या समाजाची गद्दारी नाही करतो. रात्रंदिवस लढतोय. त्यांनी मला शत्रू मानायला सुरू केलं. तुम्हाला माहित नसतं सरकार मला शत्रू मानायला लागलं. आणि मी तरी काय चूक केली. मी माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या पोराला आरक्षण मिळालं पाहिजे. ते पोरं मोठे झाले पाहिजेत यासाठी संघर्ष करतो. मराठ्यांना आरक्षण त्याच्या हक्काचं मिळालं पाहिजे ही मागणी मी करतो. मी काय चूक केली. माझ्या गोरगरिबांच्या पोरं 1% जर हुकले तर आत्महत्या करायला लागले त्यासाठी आम्हाला आरक्षण पाहिजे ही मागणी मी केली. मी काय चूक केली. मी माझ्या मराठ्यांच्या पोरं मोठे झालेच पाहिजे त्यासाठी मी जीवाची बाजी लावून लढणार. वेळ प्रसंगी मरण आलं तरी पत्करण पण माग हटणार नाही ही भूमिका मी सरकार समोर मांडली. मी काय चूक केली. आणि तुम्ही जर मी माझ्या मराठा समाज मोठं व्हावं म्हणून मी जर मागणी केली असली
आणि म्हणून तुम्ही जर मला शत्रू समजणार असला तर मी तुम्हाला मोजीत बी नाही, गिनीत बी नाही. तुला काय करायचं त्याचा मी मागे सरकार. कारण माझी भूमिका माझ्या समाजाची माझी प्रामाणिक आहे. माझा समाज मोठा झाला पाहिजे ही माझी भूमिका. त्या भूमिकेपासून मी बाजूला जाऊ शकत नाही. तुम्हाला माझी आता जाता जाता एक विनंती, तुम्ही एकजूट अशीच जिवंत राहू, ही मोडू देऊ नका. राजकारणाचे मतभेद होऊ देऊ नका. तुम्हाला राजकारण करायचं तर तुम्ही बिनधास्त करा, पण आता आरक्षण मिळालं. आता राजकारणी निश्चित करणे सगळे बाजूला. सध्या स्वतःचे पोरं डोळ्यासमोर ठेवा आणि हे पोरग मोठं झालं पाहिजे आणि ते आरक्षणातून होणार आहे त्याच्यासाठी काम करा. मागच्या तुम्हाला एक काम सांगतो तेवढं का, उद्या सकाळपासून यांना काम लावायचं ते तुमच्या हातात आहे. मला चांगलं माहिती. यांना उद्यापासून सांगायचं तुम्ही शेतात यायचं नाही. तुम्ही शेत आम्ही सांभाळतो. तुम्ही गावोगावी जायचं आणि मराठा समाज जागा करायचा. 20 तारखेला मुंबईला चला. कारण आता ही आरपारची लढाई मुंबईची. आम्ही जाणार, येताना आरक्षणाची घेऊन येणार, त्याशिवाय आम्ही मोकळ्या मार्गाने येत नाही. तुम्ही फक्त यांना काम लावा. रोज सकाळी उठलं की यांना सांगायचं गावोगावी जाऊन शेकडो गावं जागेला घरात जाऊन मराठ्याला उठा. काय त्याचे फॅन लावू माझी चिठ्ठी ठरलं देवट मी चिठ्ठी हातानच घेतली त्यासाठी. त्यामुळे मला कदारले सरकार हा मला मग सांगितलं नाही. हे सांगितलं सगळ्या महाराष्ट्रात होईल थांबा झालं. आरक्षण सुद्धा असं झालंय बरं का, असंच लटकालेलं आरक्षण जवळ येऊन लटकालेलं. मी तिकडं बघा ना ती इकडं बघा ना, दोघांच्या मध्ये तसंच राहिले. असा कार्यक्रम झालेला आहे सध्या. पण मी असा निभार लागलोय त्यांना, ते मला कदारलेच. ते पहिल्यांदा विचार करायचा मी असं कसला पण नाही दिसत. त्याच्यामुळं ते म्हणत याला आत्ता भिंगून टाकू आपण. चला 4-5 मंत्री यायचे मातंबर विमानाने यायचे. ते म्हणत कला गेला आत्ता भिंगून टाकू आपण सगळे. कारण ते मी कसला पण दिसतो त्या हिशोबाने ते म्हणत होते. त्यांचे काही चूक नाही. मला किती बाहेर मजा मी 35 किलो भरत होतो. ते त्या हिशोबाने येते. मी दिसतो मी पॅन मध्ये खुळखुळे वाजेवर असल्यावर. जेव्हा माझ्या टप्प्यात आले का अर ते म्हणले हे काय करे तुम्ही टेवायला बघत असताना तुमच्या गावात ते आहे का नाही आणि तुम्ही काहीच म्हणणार ना. तुमचं ध्यान आहे का नाही मायावर. माया कशाच्या टप्प्यात आला का वाजवतो मी त्यांना सोडीतच नाही. मी जवळ येत तरी म्हणतो त्यांना जवळ आला त्यांना वाटतं फुटत करू. जवळ आलं मी असा काना बोलत होतो. ते बोलणं तुम्ही ऐकत असताना बघत असला टीव्ही आपला करतात तसं असतं. मावशी होतो मला एक काम, उद्या सकाळपासून यांना कामाला लावतो. कारण मागं बसलेले लेकर आहेत नाही शाळातले, यांचं भविष्य तुमच्या हातात. यांना मोठं करायचं असलं तुम्हाला आता लढायला आणि आपण जिवंत आहे तोवरच आपल्याला आरक्षण द्यायचं. आपण आहेत तोवरच मराठीच्या पोराला आयुष्यात आरक्षण द्यायचं. आपण नसताना आपल्या पोरांची पाठीमागे खूप हाल होऊ शकते ते लक्षात राहू. मी तुमचा मुलगा म्हणून तुम्हाला सांगतो. मी असं नसेल मला माहित नाही. कारण मी लढताना माझ्या समाजासाठी मरायचा सुद्धा विचार करत. मी असं नसेल तुमच्यात मला माहित नाही. पण मी आरक्षण दिल्याशिवाय मरणार नाही याची मला खात्री आहे. पण जर माझ्या जीवाचं काही झालं तर विचार मरू देऊ नका आणि मराठ्याची एक 2 फोटो देऊ नका हे तुम्हाला माझं सांगणं. हा विचार कायम स्वरूपी संघ ठेवायचा. झालं का तुमचं? आता उद्या त्याला सगळ्यांना सांगून टाका गावोगावी त्यांनी विचार केला पक्का आणि ते सांगणार आणि जात ना गावोगावी शेत आणि समजून. मावशा होतो मला धरून माझी विनंती मुलगा त्यांना सगळ्या उद्यापासून कामाला. कारण घराघरात त्यांच्या लेकराचं हे ज्यांना मोठं करायचं यांचं आपल्या पोराला. हे काय 2-4 वर्षाचं 1 वर्षाचं आरक्षण नाही. हे पिढ्यांना परत आयुष्य भरायचं तुमच्या लेकराचं कल्याण होणार आहे. यांना रोज काम सांगायचं गावागावात जाऊन जागृती करा. हे जर नाही गेले ना यांच्या भाकरीच बंद करून टाका. तुम्हाला काय करायचं मी आहे तुमचा भाऊ तुमच्या मागे त्यांना सुधरून द्या. त्यांना आता पिऊन टाकतो. तुम्ही यांचा विचारच करू नका. कारण मी तर स्वतःच्या पोराचं हित आहे. लाजू नका. तुम्हाला पाय पडून सांगतो लाजू नका. महिलांनी सुद्धा महिलाची जागृती करा. महिलांनी सुद्धा महिलांना समजून सांगा तुझ्या लेकराला लागणार आहे माझ्या पण लागणार आहे. कधी काळी तुझं माझं भांडण झालं असं पण सोडून दे. मी 4 पावलं मागं घेते. डायरेक्ट सांगा तिला पण एक दुट्या महिला सुद्धा एक
लाजू नका. काही काही महिला म्हणतात आम्हाला लाज वाटत. तुम्ही शेतात काम करता का नाही? लाजतो का आपण? कारण तुम्ही जर काम नाही केलं तर आपले लेकरं मोठे होणार नाही, त्याच्यामुळे काम करावं लागणार आहे. तसं या आरक्षणाची जनजागृती केल्यामुळे तुमचेच पोरं मोठे होणार आहे. एवढंच सांगायचंय फक्त. आरक्षण घेऊन तर आपण सुद्धा ताकदीनं मैदानी शांततेत लढायचं. आपण सुद्धा आपली माता माऊलींची ताकद दाखवायची. आपण एकजूट करू महिलांची महाराष्ट्रभर, गावागावात, खेड्यात, तालुक्यात, जिल्ह्यात. एवढंच म्हणायचं. याच्यात काय लाज आहे? तरी काही महिला म्हणतात लाज वाटते. बरं वाटून तुला काय करतो मग? आता करतोच मग आता आम्ही काम. पण मला एक प्रश्नाचं उत्तर दे आधी. तो आज गिर उभा राहिल्यावर मग कसं गल्ली गल्ली बॉम्बे घेऊन पळत पतंग हान, नारळी सरशी बाया, कबशी बरोबर हान. मग कसं सांगा ती? मग तो आज तीर मोठा होतो, तो कोणत्या तरी साहेबाचा असतो. ते दोघच मोठे होणार. त्याला एखादा साहेब गटार नाली फिरी देत. ते साहेब मोठा होणार, साहेब तो आज तीर मोठा होणार. तो आहे पोराचा काय? तो उस तोडायला पाठीत. आपल्या लेकरा सुद्धा विचार करा. मी म्हणत नाही राजकारण करू नका, पण आता आधी आरक्षण, मग बाकीचा. श्रीमंत मराठ्यापासून गरीब मराठ्यापर्यंत सगळ्यांना आरक्षण लागतं. सगळ्यांचा पैसा शिक्षणात वाचणारे, सगळ्यांच्या पोरं आयुष्य दर्जाचे अधिकारी बनणारे. त्यामुळे सगळ्यांनाच आरक्षण पाहिजे. सध्या सगळ्यांनी सगळे कामं सोडायचे आणि 20 तारखेच्या निवेदनाला लागेल. महिलांनी जास्त करून तुम्हाला 2 कामं सांगतो आणि आता मी थांबतो. 20 तारखेला आपल्या महाराष्ट्रातले करोडोच्या संख्येनं पोरं मुंबईकडे चालले. ते लेकरं तुमचं जाणार नसलं तरी त्याला तुमचंच बघा. कारण ते या महाराष्ट्रातल्या लेकरांना मोठं करण्यासाठी देव घराच्या बाहेर पाडले. त्याला दुसऱ्याच समजू नका. तुमच्या गावातून जे पोरं जाणार आहेत, जे नाही, सगळ्या गावात सगळे जे म्हणल्यावर तुम्ही सततच निघाला आणि नक्की येणार आहेत ना. नाही तर आता म्हणायचं नाही मी जायचे एका ठ्यासाठी मला तिकडे सगळेजण, तुम्ही सगळेजण या बाणेगाव नगरीतून प्रचंड संख्येनं मराठी बाहेर पडा. कारण ही संधी आपल्याला आरक्षण मिळवून द्यायची आपल्या पोराला. हे आरपारचं आंदोलन आहे मुंबईत. त्यामुळे जास्तीत जास्त संख्येनं तुम्ही या. आणि तुमच्या ज्या गाड्या त्या लावल्या जाणार आहेत, जे ट्रॅक्टर काय असतील तुमचे सगळे जेवढे वाहन आहेत तेवढे, त्याचा सगळा खर्च गावकऱ्याने उचलायचा. कोणाला काय मागायचं? आपला खर्च आपल्याच गावकऱ्याने उचलायचा. पोरग कोणाचा जाऊ, माणसं कोणतेही जाऊ, सगळ्या गावकऱ्याने एक जीवाणू ते खर्च उचलायचा. आपण एखाद्याला वाट लावायला चाललोत ना, 1-1 किलो 2-2 किलो जरी आपण त्याला कोरडं खायला दिलं ना, आपलं लेकरू म्हणून दुसऱ्याचं जरी घातलं, 2-4 महिने पुरून त्याला सगळ्यांनी त्याच्या गाडीत टाका. आणि वाटा लावायला जर सगळे आला ना गाव, तर त्याला वाटतं माझा मायबाप समाज माझ्या पाठीशी, ते आणखीन ताकदीने लढत. त्याला वाटतंय कुणीतरी माझ्या पाठीवर हात फिरायला आहे, ते लढायला मग मागं पुढं सरकत. त्यामुळं बाणेगावच्या सगळ्या बांधवांना माझी विनंती, 20 तारखेला मुंबईकडे सगळे निघणार आहेत महाराष्ट्रातले. तुमच्या गावातून प्रचंड संख्येनं तुम्ही आला पाहिजे. आता नका घरी झोपू. आता जर घरी झोपलात तर पोराचा आपल्या वाटोळ होईल. त्याच्यामुळे मुंबईकडे सगळे चला, आरक्षण घेऊन यायचं आपल्याला. आणि मागं राहिलेल्या माता मावल्यांनी एक काम करायचं. आम्हाला जर तिकडं त्रास दिला ना, थोडाफार काही गाड्या आडवा तुमचं, सगळ्या महाराष्ट्रातल्याच महिला उठणार आहेत. आता आपल्या सगळ्या जिल्ह्यातल्या 2-3 लाख महिलांनी उठायचं आणि आमदार मंत्री आहेत ना, त्यांच्या घराला 2 बाटली टाकायला. आणि तुमच्या पायात असतं ते नुसतं बाहेर काढा तुम्ही हातात. त्याचा कार्यक्रमच वाचला म्हणून समजा. ही गरज नाही उडी 2 महिने त्याला एकच विचारायचं. तिकडे आमचे लेकरं गेले, त्यांना त्रास द्यायला लागला आणि इकडे घरी येऊन निवांत झोपला. तू कशाला झोपला? मग तो कोणत्या पक्षाचा आमदार मंत्री असतो, आपल्याला देणं घेणार नाही. आपल्या पोराला त्रास दिला आणि तुमचा म्हातारा आमच्या संघाचे आणि तुमच्या म्हाताऱ्याला नेणार आहेत मुंबईला. त्याला त्रास झाला तुम्ही गप्प बसता का इकडं? आम्ही बोले त्याला पक्केत आम्ही तुमचे म्हातारे संघ घेऊन जाणार आहेत तिकडे. त्या त्रास झाला की तुम्ही चप्पल काढलीच म्हणायचं तिकडं. मग तुम्ही इकडची खिंड सांभाळा, आम्ही मुंबईची खिंड सांभाळणार. दोघांनी दोन्ही बाजू सांभाळायच्या. मराठ्यांच्या पोराला कसं आरक्षण मिळत नाही आपण बघू. तुमच्याकडं हे 2 काम आहे, आता 3रं काम आहे. 20 तारखेला सकाळी 9 वाजता आंतरवाडीतून मराठ्यांचे पोरं मुंबईकडे निघणार. ही प्रचंड मोठी धडक राहणार आहे मुंबईवर.
देशानाशी धडक बघितली नसेल इतक्या ताकदीनं मराठा मुंबई जाणार. फक्त जाताना तुम्ही एक काम करायचं, बाणेगावातल्या सगळ्या मराठा बांधवांना सकाळी 8 वाजता 20 जानेवारीला अंतरवाली द्यायचे. माता मावल्यासह सगळ्यांना मराठ्यांच्या घराला कुलूप लावलेलं पाहिजे. त्या दिवशी तुम्ही एक दिवस जर अंतरवालीत येणाऱ्या पोरायला, महाराष्ट्रातल्या पोराला जर वाटा लावायला तिथं आलात ना, तर त्यांना वाटत येऊ मायबाप समाज माझ्या पाठून हात फिरायलाय, आता आम्ही घेत नाही तर मग सुद्धा सरकणार नाही. तुम्ही फक्त वाटा लावायला अंतरवाली ते गेवराईपर्यंत तुम्हाला पायी करायचं. पुन्हा सांगतो तुम्हाला, अंतरवाली पासून गेवराईपर्यंत 123 गावच्या लाखानं महिला वाटा लावायला येणार आपल्या गोदापट्ट्यात. त्यांना अंतरवालीपासून गेवराईपर्यंत वाटा लावायला यायचे. सरकारला त्यांचा संदेश असा मोठा जाणार की वाटा लावायला जर इतक्या लाखानं हे लोक आले तर मुंबईत आल्यावर काय करते, हे संदेश जाणार आहे. दुसरा, वाटा लावायला आलेले जे महिला आहेत त्या माघारी घराकडे आल्या, इकडे जर काही त्रास दिला तर ह्या माग काय करतात. त्यामुळे सगळ्या महिलांनी गोदापट्ट्यातल्या 123 गावातल्या महिला ज्या आहेत त्याला बाणेगावातल्या एकाही माणसानं, म्हाताऱ्या माणसांपासून तरुणांपर्यंत आणि सगळ्या माता माऊलींनी सकाळी 8 वाजता 20 जानेवारीला अंतरवाली द्यायचं. तुम्हाला गेवराईपर्यंत वाटा लावायला यायचंय त्या पोरांना, त्यांना आशीर्वाद द्यायला तुम्हाला सगळ्यांना यायचंय. आणि तुम्ही याला काही उपास सुद्धा करू शकतो. जर कारण खायला मिळालं नाही, माहित नाही नसता, मग तुमचे पाठच डबे तयार करा आणि तुमच्या सोबत घ्या. तुम्हाला जिथं खावं वाटत तिथं खा, पण वाटा लावायला तुम्हाला गेवराईपर्यंत सगळ्यांना यायचं. एकाही मराठ्याच्या माणसाला या परिसरात आणि बाणेगावात घरी राहायचं अजिबात राहायचं. सगळ्यांनी वाटा लावायला यायचं. आपल्या गावातून जास्तीत जास्त लोक मुंबईसाठी बाहेर काढा. तुम्हाला वाटा लावून तुम्ही वापस येताना आजूबाजूला लक्ष ठेवा, महिला माघारी कोणी फिरत आहे तुमचं मत हळूहळू यायचं तिकडून मागून, त्याला टपडून द्या धर मला तरी मुंबईत जायचं, इकडे येऊ नको. आरक्षण तर मागे येते आपल्याला नमुने आहेत काही काही, तिकडून ते माघारी निघले का अर्धे माघारी येईल तिकडून. मला धोपटे तर नाही त्या तिथं, यांना कोणालाच माघारी फिरून द्यायचं नाही. मावशीवर तुमच्यावरची जबाबदारी, कारण तुमच्या जीवावर लढतोय मी. या मायबाप मराठा समाजाच्या जीवावर लढतोय मी. माझी जीवाची बाजी लावून लढतोय मी. मरायला सुद्धा भेट नाही. फक्त मराठ्यांचे लेकर मोठे व्हायचे. तुम्ही फक्त साथ आणि आशीर्वाद सोडू नका, दुसरं काय करू. बाकीचं मी जीव गेला तरी मागे सरकत नाही, त्याची काळजी करू नका. तुमच्या गावातल्या बऱ्याच लोकांना माहिती, मी एकदा शब्द दिला ना मी मागे सरकत नसतो, कारण मला थोडंच येतच. जे लोक म्हणले हे काम होत नाही मग मला त्याचा हात घालायचं होतं. लोक म्हणले आरक्षण मिळत नाही मग मी म्हणतो आपण त्याचाच मागा लागला, आपला उलटा कारभार. त्यामुळे मी या माझ्या मराठा समाजासाठी कसलाच विचार करत नाही, करणार सुद्धा नाही. मी माझ्या बापाला सुद्धा सांगितलं तुम्हाला 4 पोर आहेत, तर माझं काही बरं वाईट झालं ना 3 पोरावर आनंद व्यक्त मानायचा, डोळ्याला पाणी सुद्धा नाही आणायचं. एक गेला तर समाजासाठी गेला म्हणून सांगायचं. बायकोला सुद्धा तेच सांगितलं, आलो तर तो आले समाजाचा कुंकूपासून तयार आहे. कारण मला या समाजाचे पोरं मोठे होताना बघायचे. या माझ्या पोरांच्या डोळ्याला पाणी नाही आलं पाहिजे. पोरं शिकलेत, सुशिक्षित बेकार म्हणून राहिले नाही पाहिजे, त्याच्यासाठी मला जगायचंय. मी खाऊन जगायसाठी नाही आलो, मी पूर्ण आयुष्य माझ्या समाजासाठी अर्पण केलेलं आहे. मी शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हाला शब्द देतो, मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय मी एक इंच सुद्धा मागे सरकारणार नाही, शब्द आहे माझा. फक्त तुम्ही एकजूट फुटून द्यायचे नाही, अशीच ताकदीने एकजूट ठेवा. जाता जाता तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, गावखेडे पुन्हा एक करा, घराची घरं एकजूट करा. मराठ्यांच्या घराघरातले पोरं आपल्याला आता मोठे करायचे. आरक्षण घेतल्याशिवाय आता मागं हटायचं नाही. सगळ्यांनी मुंबईकडे निघा, आता घरी थांबू नका. तुम्ही जर घरी थांबलात तर स्वतःच्या पोराचं तुम्ही स्वतःच वाटोळं केलं, लक्षात ठेवा. याला सरकार जबाबदार नाही. तुम्ही आता घरी नाही झोपायचं, सगळ्यांनी मुंबईकडे निघायचं. मी शब्द पुन्हा पुन्हा तुम्हाला देतो, आरक्षण घेतल्याशिवाय तुमचा मुलगा एक इंच सुद्धा मागे सरकारणार नाही. जीव गेला तरी चालेल, पण मी आरक्षण घेतल्याशिवाय आता मागे हटत नाही. आणि तुम्ही असेच एकजूट घेऊन मुंबईकडे चला. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.